येणार नाही. ते विचार का आणायचं नाही माताजी? शांततेनं आताच हां, पुढे सरकायचं. बस बस बस. ते विचार आणलं की नाही, आपण आपल्या गाडीचं पंक्चर टायर केल्यासारखं आहे. बरोबर आहे की नाही? मग आपण आपल्या हातानं आपल्या गाडीचं पंक्चर टायर करायचं आहे? टायर पंक्चर करायचं आहे? नाही. गाडीचं टायर जर पंक्चर झालं तर गाडी तिथंच थांबणार आहे. थांबलीच. मग आत्ताचा स्पीड जो होता ना, आत्तापर्यंतचा वेगवान स्पीड होता की नाही? मग आता स्पीड ब्रेकरमध्ये येऊ द्यायचं नाही. अशा रस्त्यानं गाडी घालवायची, टायर पंक्चर होऊ द्यायचं नाही. बरोबर आहे की नाही? नाही, तुम्हाला बोलले बरोबर झालं. मनात निघलं. निघायलाच पाहिजे, निघायलाच पाहिजे मनातनं माताजी. निघलं ताई माझं. बस निघायलाच पाहिजे. निघलं. हे बघा, पीडा चिंतन. तुम्हाला या का म्हणतो ते माझ्या समस्या मला होय, म्हणजे मला काय व्हायला लागले हे जर ते सांगितलं उघडा दर्शन घ्यायला. हां, उपाय लागला. असं माताजी तुम्हाला सांगू काय? तुम्हाला सांगते, ऐकून घ्या. काय माहिती आहे काय? तुम्ही आरतीला जायचं. जाते मी आज जाणार नाही, मी आज तुमच्याबरोबर बसणार आहे. ऐकून घ्या. काय माहिती आहे काय? हे सगळं अनंतकाळ पण घडतच आलंय. वेगळं काय घडलंय? आता नवीन काय घडायला लागलंय वेगळं? तुमच्याबरोबर पण तेच घडलंय, माझ्याबरोबर पण तेच घडलंय. पण जर ते पाठीमध्ये जे घडलंय ते आठवायला लागलं, ते पीडाचिंतन आहे. आणि पीडाचिंतन आर्तध्यान आहे. आर्तध्यान तिर्यंची गतीच्या बंधाला कारण आहे. आत्ता माझी साधना कुठली चालली आहे? देवगतीला जायची साधना चालली आहे, मोक्षाला जायची साधना चालली आहे. तर तिथं जात असताना धर्मध्यानच करायचं आहे. आर्तध्यान होऊ द्यायचं नाही, रौद्रध्यान होऊ द्यायचं नाही. जर तसं माझ्याकडनं घडलं, तुमच्याकडनं घडलं तर स्पीड ब्रेकरमध्ये लागला, गती कमी झाली. मला आता गती कमी करायचं नाही. गती कमी करायचं मग 12 वर्षापासूनचं खटाटोप चालू आहे की नाही? त्यामुळे जेवढ्या तेव्हा काय मला असे प्रसंगच आले नाही. हां, अजिबात. येतात प्रसंग. काय तर तुम्हाला सांगते, ऐकून घ्या. कर्माचा उदय कधी कुठल्या क्षणी कुणाचा काय येईल सांगता येत नाही. बरोबर आहे. ते स्वीकारायचं. ते जेवढं तुम्ही स्वीकारशीला की नाही माताजी, तेवढं पाठी हलकं होत जाते. जोपर्यंत ती प्रतिकूलता स्वीकारत नाही तोपर्यंत ते जड होते आणि डोक्यावर बसते. आणि प्रतिकूलता एकदा स्वीकारली ते हलकं होत जाते. आयुष्याचा भाग आहे हे. प्रत्येक अनुकूलता येणार, प्रतिकूलता येणार, आयुष्याचा भाग आहे. तो एक आयुष्याचा भाग म्हणून समजायचं, पाठीमागे टाकायचं, पुढं जायचं. आचार्यांनी आम्हाला सांगितलं होतं, कधी दुर्लक्ष करायला पाहिजे जीवनाच्या कुठल्या घटीमध्ये, त्यावेळी दुर्लक्ष केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. कधी डोळं झाकायला पाहिजे त्यावेळी डोळं झाकलं तरच पुढे जाऊ शकतो. कधी तोंड झाकायला पाहिजे त्यावेळी तोंड झाकलं तरच पुढे जाऊ शकतो. आणि कधी कान बंद करायला पाहिजे त्यावेळी कान बंद केलं तरच पुढे जाऊ शकतो. जर आपण एखादी प्रतिकूलता घडत असली आणि बघून न बघितल्यासारखं केलं तर आपण शांत राहतो. आणि आपण निरखून बघायला की आपल्यातली अशांती वाढते. ऐकून न ऐकल्यासारखं केलं तर आपण शांत राहतो. आणि कान टवकावून ऐकत राहिलो ना, अशांती वाढते. आणि बोलायची वेळ आली तरी पण तोंड उघडायचं नाही. हाताची घडी, तोंडावर बोट. आचार्यांचं एक सूत्र आहे, वाणी का उच्चार रजत है लेकिन मौन कंचन है. समोर प्रतिकूलता येते, बोलावं वाटतंय, परंतु ती चांदीसारखं आहे. कारण तुम्ही तुमचे भाव व्यक्त करताना थांबवता, परंतु मौन धरणं सोन्यासारखं आहे की नाही? त्यामुळे आत्तापर्यंत आपण काय केलोय? साधना केलोय. ती साधना वाया जाऊ द्यायची नाही. माझ्या आयुष्यातला एक एक क्षण अमृता समान आहे. मला अमृताचं प्राशन करवायला मला एक एक क्षण माझ्यासमोर यायला लागले. येणारं प्रत्येक क्षण कोरा कागद आहे माताजी, कोरा कागद आहे की नाही? त्या कागदावर तुम्ही तुमच्या मनानं, तुमच्या शब्दानं, तुमच्या भावनेनं काय लिहायचं हे तुमच्या हातात आहे. पेन तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही काय लिहिशील होता वर्तमान काळ त्या येणाऱ्या प्रत्येक क्षणावर, ते तुमचं भविष्य काळ म्हणून तुमच्यासमोर येणार आहे. वर्तमान काळातलं तुमचंच वर्तन, तुमचेच शब्द, तुमचेच भाव भविष्यकाळ म्हणून तुमच्यासमोर येणार आहे. होय की नाही? मग तुम्ही तेच लिहायचं जे तुम्हाला भविष्यात पाहिजे आहे. ते लिहायचं नाही की जे तुम्हाला नको आहे. मला सांगा, आता हे एवढ्या दिवसात जे जे घडलं ते पुन्हा घडावं असं वाटतंय? नाही वाटते. मग घडावं असं वाटत नाही ना, त्याचं विस्मरण करायचं. विस्मरण केला तर पुन्हा पुन्हा कॅरी फॉरवर्ड होत नाही आणि भविष्यामध्ये ते घडत नाही. आणि जर विस्मरण नाही झालं तर पुन्हा पुन्हा तेच घडणार. मग आपण आपल्या वर्तमान काळातल्या वर्तनानं, वर्तमान काळातल्या व्यवहारानं, शब्दानं आपण आपलं भविष्यकाळ लिहून ठेवत आहोत की नाही? मग आपण तेच लिहायचं जे मला भविष्यात पाहिजे आहे, ते लिहायचं नाही जे मला भविष्यात नको आहे. पहिलीची पाटी पुसायची. मग आता मला भविष्यात काय काय पाहिजे आहे? तुम्हाला काय काय पाहिजे आहे? तुम्हाला स्त्रीलिंग छेदन करायचं आहे.
स्त्रीलिंग छेदन करायचं की नाही. आजच्या स्त्री म्हणायचे अतिसंधान, अतिसंधान, अनुसंधान बंद व्हायला पाहिजे. अतिसंधान म्हणजे काय, आपण चौकशी करतो, हे असं का, ते तसं का, हे घडलं ते घडलं, काय जर घडलं तर मग आपण लगेच आतून उफाळतो, असं करू नका, तसं करू नका, हे करू नका, ते करू नका आपण म्हणतो. अतिसंधान तीव्र पापकर्माच्या बंधाला कारण. अनुसंधान म्हणजे काय, एखादी प्रतिकूलता माझ्यावर घडली, खोलवर जायचं आणि चिंतन करायचं. हे माझ्यावर असं घडलं, ते घडायला नको होतं, माझ्या मनात बसलंय, ते व्हायला नको होतं, हे अनुसंधान तीव्र पापकर्माच्या बंधाला कारण आहे. अतिसंधान नहीं करना, अनुसंधान भी नहीं करना, खुद से संधान साधना. अतिसंधान अनुसंधान ही बाह्य क्रिया आहे आणि स्वतःबरोबरचं संधान साधन ही आंतरिक क्रिया आहे. बाह्य वैभव भरपूर आहे, पण बाह्य जगताकडे बघून बाह्य वैभव आपल्याला ऊर्जित करायचं नाही, अंतरंग जगताला वैभव संपन्न करायचं आहे. जर अंतरंग जगताला वैभव संपन्न करायचं आहे की नाही माताजी, बाहेरचे सगळे संबंध तोडायचे, शब्दाचे संबंध तोडायचे, व्यक्तीचे संबंध तोडायचे, घटनेचे संबंध तोडायचे, त्या प्रतिकूलतेशी संबंध तोडायचे आणि फक्त आपल्या अंतरंगातल्या अनंत आनंद स्वरूप आत्मस्वरूपाबरोबर संबंध जोडायचं. आणि हे माझ्या हातात आहे, हे तुमच्या हातात आहे. तुम्ही माझ्याबद्दल बोलायचं काय, तुम्ही तुमच्याबद्दल बोलायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर माझ्याबद्दल बोलत बसला तर कर्माचा आश्रय होणार आहे, आणि तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्यासाठी बोलायला लागला तर पुण्याचा आश्रय होणार आहे, आणि ते पुण्य तुम्हाला मोक्षाला घेऊन जाणार आहे. बरोबर आहे की नाही. हां, मग आत्ता जी साधना चालू आहे ना, ते पुण्याच्या आश्रवाची साधना चालू आहे. त्यामुळे एकदम शांत, एकदम शांत, एकदम निराकुल, एकदम निराकुल. आरसा असतो की नाही माताजी, आरसा काय करतोय बघा, समोर जाईल त्या प्रत्येक व्यक्तीला दाखवतोय, पण कुणाला साठवून ठेवतोय, कुणालाही साठवून ठेवत नाही. हां, संग्रह कुणाला करतोय, कुणाचा संग्रह करते, फक्त स्वागत करतोय. तसं भगवंतासारखं मला व्हायचं आहे की नाही. आता बघा केवळ ज्ञानामध्ये अनंत द्रव्यांचा अनंत गुण अनंत पर्याय झळकायला नाहीत की नाही त्यांना, पण ते रागीद्वेषी व्हायला. त्या महावीर भगवंतांना मागच्या अनंत भावाचं पण त्यांचं पण स्वतःचं बघायलाच की त्यांनी केवळ ज्ञानामध्ये त्यांनी किती वेळा नरकात गेले हे पण त्यांना दिसायला लागले. नरकात कोण कोण मारलं, कोण कोण तळलं, कोण कोण कापलं, कोण कोण त्यांना मारहाण केलं, 33 सागरापर्यंत त्यांना जीव खाऊ घालं हे दिसायला नाही की नाही भगवान महावीरांना. पण आज ते केवळ ज्ञानी आहेत. त्यांनी त्रास करून घ्यायला त्रास करून नाही, कारण का आज ते ज्ञातादृष्ट आहेत. हो, त्यांच्या अनंत काळचे पाठीमागचे भाऊ सगळं त्यांच्या केवळ ज्ञानाने झळकाळले आहेत, परंतु त्यांनी त्रास करून घेत नाही, त्यांना त्रास होत नाही, कारण ते आज केवळ ज्ञानी ज्ञातादृष्टा स्वभावात रमण आहेत. तसं तुम्ही सुद्धा आहात, तुम्ही सुद्धा भावी केवळ ज्ञानी आहात, ज्ञातादृष्ट आहे. त्यामुळे पाठीमाग काय घडलं बिलकुल नाही, फक्त ज्ञातादृष्ट्या बघून साक्षीभाव करायचं, बघायचं, पण त्या घटनेप्रती राग द्वेष किंचित सुद्धा करायचं नाही. का माहिती आहे काय, हे बघा, तुमच्या शुभकर्माचं उदय होतं, मी तुमच्यावर प्रेमानं वागले, तुमच्या अशुभ कर्माचं उदय होतं, हे तुमच्या रागानं वागले. तुमच्या कर्माचं निमित्त होतं, कोण सुद्धा जबाबदार नाहीत. जर मग अशा घटनेमध्ये आपण इतरांना जबाबदार धरलो म्हणून समजा, नुकसान कोणाचं, आपलं नुकसान आहे. मग आत्ता जी साधना चालू आहे ते नुकसानीची साधना आहे का फायद्याची साधना आहे, फायद्याची साधना आहे. फायदा करून घेण्यासाठी साधना चालू आहे की नाही. मग यात एक पैशाचा पण तोटा व्हायला नको. हे बघा, एखादा व्यक्ती खूप भांडवल इन्व्हेस्ट करतोय काय आणि धंदा काढतोय मोठाच्या मोठा, पण संध्याकाळी झोपताना नफा तोटा लिहितोय की नाही, आज नफा किती झाला आणि तोटा किती झाला. जर तोटा झाला असेल तर का तोटा झाला, माझ्या चुका काय काय झाल्यात, आणि नफा झाला तर मग अजून नफा कसा वाढवायचा. बरोबर आहे. आपण संध्याकाळी प्रतिक्रमण करतो आणि दिवसभर मी वाईट भाव किती झाले, चांगले किती भाव झाले. वाईट भाव होणं हा आपला तोटा आहे की नाही, आणि चांगले भाव होणं हा फायदा आहे. मग संध्याकाळी बसल्यानंतर प्रतिक्रमण करताना दिवसभर तोटा किती झाला, किती क्षण तोट्याचे होते आणि किती क्षण फायद्याचे होते, हे आपण हिशोब काढायला पाहिजे. आणि जर तोट्याचे क्षण जास्त असतील तर ते तोटा कशामुळे झाला आणि माझ्या कुठल्या भावनेनं तोटा झाला. तोटा होणं म्हणजे काय, पापाचं आश्रय होणं. बरोबर आहे की नाही. मग माझ्या कुठल्या भावनेनं तोटा झाला हे आपण ओळखायला पाहिजे, परीक्षण निरीक्षण करायला पाहिजे, आणि तोट्याचे भाव सगळे सोडायला पाहिजे. तोट्याचे भाव सोडला की नाही माताजी तर फायदाच फायदा आहे. ती मोक्षलक्ष्मी तिथं हार घेऊन राहिल्या तुमच्यासाठी, ती हा जीव कोथळी नगरीमध्ये सल्लेखनं धारण केला आहे, तो आता पुरुष पर्याय प्राप्त करणार आहे आणि कधी एकदा तिच्या गळ्यात माळ घालीन असं त्या मोक्षलक्ष्मीला झालं की नाही. मग आपण तिकडं बघायला पाहिजे की नाही. त्यासाठी विस्मरणाची शक्ती वाढवायची.
पूर्ण विसरायचं. मला सोडून कोणच आठवत नाहीत. ना शिष्य आठवतात, ना गुरु आठवतात, ना मायबाप आठवतात, ना लेक आठवते, ना जावई आठवते, ना मुलगा आठवते, ना सून आठवते, ना हे सगळे साधर्म्य आठवतात. कुणीही मला आठवत नाहीत. मी जर दुसऱ्यांना आठवले तर त्या आठवणीचा भार माझ्या डोक्यावर येणार आणि मी जड होणार आणि माझं पारडं खाली जाणार. आणि मी जेवढी सगळ्यांना विस्मरून हलकी होणार ना, तेवढं माझं जड पारडं हलकं होणार आणि मी लवकर वर 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 जाणार, माझी प्रगती होणार. विस्मरणामध्ये प्रगती आणि स्मरणामध्ये अधोगती आहे. कुठं जायचं आहे? विस्मर. बस प्रगती करायची. आणि प्रगती करण्यासाठी ही साधना चालू आहे. प्रगती करण्यासाठी साधना चालू आहे की नाही? प्रगतीच व्हायचं. मोजायचं संध्याकाळी. आज दिवसभरातले किती क्षण माझे तोट्याचे होते, किती क्षण फायद्याचे होते. बरोबर आहे की नाही? एक ज्ञानी आत्मा आहे की नाही, तो अभीष्ट ज्ञानोपयोगी कुणाला म्हणायचं? एक क्षणसुद्धा स्वतःच्या आत्मतत्वाचं विस्मरण होऊ देत नाही आणि पराचं स्मरण होऊ देत नाही. तो अभीष्ट ज्ञानोपयोगी आहे आणि तो तीर्थंकर प्रकृतीचा बंद करतोय. तुम्ही अभीष्ट ज्ञानोपयोगी व्हायचं आहे तुम्हाला. दर्शन विशुद्धी भावना तर आहेच तुमच्याकडं, परंतु फक्त दर्शन विशुद्धी भावना असून चालत नाही. दर्शन विशुद्धी भावनेबरोबर 16 कारण भावनेपैकी एक जरी भावना भावत असलो तर तीर्थंकर प्रकृतीचा बंद होते. तुम्हाला तर संधी आहे अभीक्ष्ण ज्ञानोपयोगी व्हायचं आहे. एक क्षणसुद्धा मी माझी साथ सोडून बाहेर जाणार नाही. एक क्षणसुद्धा मी माझी साथ सोडून बाहेर जाणार नाही. मला विचार करायचा असेल तर माझ्या स्वभावाचा विचार करायचा. मला रागवायचं असेल तर मला रागवायचं आहे. तू आत्तापर्यंत एवढा पाप केलायस, आत्ता जागृत हो. कशाय केलायस? जागृत हो. इथून पुढं कशाय करायचं नाही आहे. इथून पुढं पाप करायचं नाही आहे. मला रागवायचं. मला प्रेमानं वागायचं असेल तर मला माझ्यावर प्रेम करायचं. कारण अनंत काळापर्यंत एकाही भावात आपण स्वतःवर प्रेमानं वागलो नाही म्हणून भगवान झालो नाही. ज्यांनी सगळ्या जगाला सोडून स्वतःवर प्रेम केलं ना, त्यांनी स्वतःचं पापापासून रक्षण केलं आणि भगवान होऊन गेले. पण अजून झालो नाही आपण भगवान. का झालो नाही? अनंत काळापासून आपण कधीच स्वतःवर प्रेम केलं नाही, स्वतःची काळजी घेतली नाही, स्वतःला पापापासून वाचवलं नाही. त्यामुळे अनंत भव भ्रमण करत आलो. मग इथून पुढे करायचं आहे? नाही करायचं. त्या सगळ्यातून सुटण्यासाठी माझी ही साधना चालू आहे की नाही? त्यामुळे एक निर्धार करायचा माताजी, मी फक्त माझ्याशी बोलणार, मी माझ्याबद्दल बोलणार, मी रागवलो तर पण मला रागवणार, मी प्रेमानं वागलो तर माझ्याबरोबर प्रेमानं वागणार, मी फक्त मला आठवणीत ठेवणार, मी मला सोडून कुणालाही आठवणार नाही, कुणाच्या शब्दाला आठवणार नाही, कुणाच्या प्रशंसेला आठवणार नाही, कुणाच्या निंदेला आठवणार नाही. हे फक्त निर्धार जर केला की नाही माताजी, साधना आहे. आणि अमृत पदाची प्राप्ती आत्तापासून चालू झाली. कारण जे ज्ञानी होते त्यांनी हे चिंतन केलं, तेच ज्ञानी आहेत. भरपूर पुस्तकं वाचणारे ज्ञानी नसतात, भरपूर तोंडपाठ करणारे ज्ञानी नसतात. आचार्यने आम्हाला एकदा सांगितलं होतं, तुमच्याकडे एवढं पण ज्ञान आहे, पण तू त्या ज्ञानामध्ये दृढता आहे आणि दृढतेपूर्वक तुम्ही तुमची चर्या उत्कृष्ट करायला लागलाय, तो खरा विद्वान आहे. जो स्वतःचं कशा कमी करतो तो विद्वान आहे. जो स्वतःला शांत ठेवतो तो विद्वान आहे. आणि जो स्वतःला नेहमी प्रसन्न ठेवतो तो विद्वान आहे. पडिक पंडित कधी विद्वान नसतो. ज्ञान एवढंच आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग आचरणामध्ये यायला लागलाय, तो खरा विद्वान आहे. तुम्ही विद्वान आहात म्हणून तर एवढी मोठी साधना करायला लागलाय की नाही? त्यामुळे ती विद्वत्ता कमी होऊ द्यायची नाही. ती विद्वत्ता कमी झाली की नाही तर आपला मार्ग पाठीमग, गती कमी झाली. गती कमी होऊ द्यायची नाही, विद्वत्ता कमी होऊ द्यायची नाही. बाहेर काय चाललंय हे ह्या चर्मचक्षुनं दिसायला लागले. डोळे बंद. बस डोळे बंद केला की अंतरंगचे ज्ञान चक्षु उघडणार आहेत आणि तुमच्या अंतरंगातल्या आत्मतत्वाची अनुभूती तुम्ही घेऊ शकताय. कारण आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे आनंद, आत्मा म्हणजे सुख, आत्मा म्हणजे ज्ञान. अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुखस्वरूपी आत्मतत्व आहे की नाही माताजी? मग तुम्ही ते आहात आणि मी पण ते आहे. पण मी काय करायला माहित आहे? हे सगळं चिंतन करतोयच की. चांगलंच आहे ना, चांगलंच आहे. सगळं चिंतन करतोय, पण हे कधी तर असं येणार. हे बघा, वादळ केव्हा तरी आला तर बाहेरचं धूळ आत येते की नाही? तसं वादळ येतोय कर्माचा, तसं हे धूळ येते. धूळ येणार, परंतु दरवाजा पटकन बंद केलं की धूळ यायचं बंद होते. शाणीबाई असते की नाही, ती काय करते बघा, ती स्वयंपाक जरी करत असले आणि बाहेर वादळ येत असलं तर मुलांना सांगते, हे दरवाजा झाक रे, बाहेरचं धूळ आत येईल म्हणते की नाही? तसं हे वादळ येते कर्माचं, पटकन दरवाजा बंद करायचा, म्हणजे बाहेरची अशुभ विचारांचं धूळ आत येत नाही आणि स्वतःच्या आत्मतत्वाला मलिन होत करत नाही.
बरोबर आहे की नाही? आपण व्यवहारामध्ये माताजी आत्तापर्यंत जे जे कामं करतो आलोय बघा, ते सगळं निश्चयामध्ये करायचं. आत्तापर्यंत घर साफ होण्यासाठी झाडून काढला, आता मन साफ होण्यासाठी झाडून काढायचं. शरीर साफ होण्यासाठी आंघोळ केला, आता मन साफ होण्यासाठी आंघोळ करायची. घरात बाहेरची धूळ येऊ नये म्हणून दरवाजा बंद केला, बाहेरचा विचार मनात येऊ नये म्हणून मनाचा दरवाजा बंद करायचं. त्याशिवाय मनात शांती राहणार नाही, आनंद राहणार नाही, प्रसन्नता राहणार नाही आणि सुगती गमनसुद्धा होणार नाही. पटलं? तुम्हाला जास्त बोलले असले तर क्षमा करा. नाही, खूप छान सांगितलं. राहणार आहे, मी राहण्यासाठी चालेल. स्मरण माताजींना मी साथ देणार आहे सुगती गमन करायला, आणि माताजी पण मला साथ देणार आहे मला सुगती गमन करायला. होय की नाही माताजी? एकमेकांची स्थिती करायचं नाही, करायलाच पाहिजे. फार महत्वाचं आहे माताजी. एक क्षण सुद्धा वाया घालू द्यायचं नाही चांगलं आहे आणि परिणाम फार सुंदर आहेत. क्षण तुमचा महत्वाचा आहे हे सांगत नाही, तसं स्वभाव पण शांत आहे, समाधान आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण कधी तर असे होणार माताजी. तुम्हाला सांगू, अनंतकाळचे संस्कार आहेत आत्म्यावर, ते कुठं पुसणार आहे? ते केव्हा तर केव्हा उद्याला येणार की नाही? अनंतकाळचे संस्कार आहेत तो. आत्ता ते आपण संस्कार परिवर्तन करायला की माझा आत्मा जीवात्मा कसा आहे, माझ्याकडे ज्ञान गुण, दर्शन गुण, सुख गुण, वीर्य गुण, या गुणांनी युक्त मी आहे. बरोबर. या गुणामध्ये हे काही येते काय येत नाही आहे. मग मी कशी आहे? मी ह्या सगळ्या गुणांनी युक्त असा जीव आत्मा आहे. बरोबर. मी जीवद्रव्य आहे, चेतन हे माझं प्राण आहे. बरोबर. आणि मला माझ्यामध्ये राहायचं आहे. मला बाहेर जाऊन काय करायचं आहे? ज्ञान, माझा जो ज्ञानोपयोग आहे तो मला आत्म्याकडेच लावायचा आहे. बरोबर. कारण हे ज्ञान बाहेर लावून चालणार नाही. ज्ञानोपयोगाला मला आत्म्याकडे लावायचं आहे. खरंच आहे. आणि आत्म्याकडे लावूनच त्याच्याकडं हे करायचं आहे. खरंच. मग मती ज्ञानाच्या स्वसंवेदन ज्ञानाने, आता ही तो मती ज्ञान काम करणार आहे. बरोबर. मती म्हणजे बुद्धी, बुद्धी म्हणजेच मन, होय की नाही? मग मती ज्ञानाच्या स्वसंवेदन ज्ञानाने स्वतःच्या आत्म्याचा शोध घ्यायचा आहे. बरोबर. आणि तो शोध सुरू कर असं ह्याला बोलते. आणि मग शांत होऊन बसते. होय, स्वतःचा स्वभाव शांत आहे. हो, आत्मा म्हणजे शांत आहे, आत्मा म्हणजे आनंद आहे, आत्मा म्हणजे प्रसन्न आहे, आत्मा म्हणजे सुख आहे. आणि त्यामुळं शांती लाभते. छान आहे, खरोखर छान आहे. शांती पण लाभते, शांत होते. बरोबर. आणि त्यामुळं तेच खरी साधना आहे माताजी. मग आणि हा श्लोक आणि आहेच, शांत चित्त हो, निर्विकल्प हो, आत्मन निज में स्वस्थ रहो, व्याघ्र न हो, क्षुब्ध न हो, चिदानंद रस पान कियो. मग या श्लोकावर आणि परत चिंत. मग शांत चित्त, तू शांत बस, शांत राहायची. छान. तुमच्यासारखी सद्बुद्धी आम्हाला पण येऊ दे. पण हे सगळं आता सांगितलं ते ते केव्हा तरी होणार की माताजी? कधी माझं होणार, कधी तुमचं होणार. कर्माचं उदय कुणाला सुटलेलं आहे? 11व्या गुणस्थानात गेले मुनिराज सुद्धा, 11व्या गुणस्थानात गेले मुनिराज सुद्धा येतात की नाही खाली? कर्माचं उदय किंवा पुरुषार्थ कमी पडतंय. होणार, आपलं सगळ्यांचंच होणार, पण त्यासाठी एकमेकांची साथ आवश्यक. यायचं नाही खरं. हां, आपल्याला पुढं पुढं सरकायचं. बस. खाली बघायचं नाही, आपल्याला काय बघायचं. एक असं पंडित मरण व्हायलाच पाहिजे. हां, एकदा पंडित मारून झालं की पाठीमाग बघायचं काही काम नाही. आता बालपंडित होईल किंवा पंडितमध्ये सुद्धा, बालपंडितमध्ये सुद्धा उत्कृष्ट होईल जर मी या भावनेनं. नाही, होणारच आहे, 100% होणार. बालपंडित म्हणजे काय? पंडित मरण होणार नाही, कारण ते साधना होतं.
पंडित होणार नाही. कारण बरोबर. माताजीच सांगितली की 3 समाधी, उत्कृष्ट समाधी, मध्यम होय. समाधी आणि जगन समाधी. मग बालपंडितमध्ये सुद्धा उत्कृष्ट बालपंडित मरण झालं तर पुढच्या आठ भावाच्या आत मोक्षाला जाणार. मग पंडित पंडित होईलच. होणार की 100% होणार. का होणार नाही? ही साधना काय वाया जाणार नाही. कर्म पण घाबरते हो अशा लोकांना, होय की नाही? कर्माच्या मनामध्ये भीती निर्माण करायचं असेल की नाही तर आपण जटून राहायला पाहिजे. त्याशिवाय कर्म घाबरून पळून जात नाहीत. हे फार महत्त्वाचं. लोकं बघतात सारखं हां. वाकून वाकून बघतात कवा येईल, त्यामुळं कवा आपलं येईल. पुरुषार्थ आणि आपल्यातली आपण पुरुषार्थहीन झालो की ती कर्म आपल्या जवळ येतात. आणि आपण पुरुषार्थ करायला लागलो की नाही तर बाहेरच्या भर निघून जातं. आपलं युद्ध कर्माशी आहे. आपलं युद्ध कुठल्या व्यक्तीशी नाही आहे, कुठल्या वस्तूशी आपलं युद्ध नाही आहे. आपलं युद्ध फक्त कर्माशी आहे. आणि कर्माबरोबर युद्ध करून जिंकण्यासाठी तुम्ही आता साधना करायला लागलाय. ही साधना वाया जाऊ देणार नाही. हा निर्धार ठेवायचाच. हा निर्धारच तुम्हाला माताजी अगदी अंतिम श्वासामध्ये कसं घडते माहिती आहे काय? तिथं श्रीमंदर भगवान दिसायला लागले, भगवान मी या लागले, भगवान मी या लागले, भगवान मी तुमच्याकडे यायला लागले. बस हे भाव शेवटच्या क्षणात यायला पाहिजेत. एवढी प्रसन्नता, हास्य मुद्रा, स्मित हास्य करत 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 देह चेंज करायचा आहे. दिवाळीला आईवडील कपडे आणल्यानंतर मुलं किती आनंदात पळत पळत जाऊन ते कपडे घालतात. जुनं लवकर काढून टाकतात आणि नवीन कपडे भराभरा घालतात आणि आरशासमोर भरतात मी कसा दिसायला लागलोय. आपण लहानपणी केलंय की नाही? मी पण केलंय, तुम्ही पण केलंय की नाही? आत्ता हे जुने कपडे बदलणार आहे. नवीन कपडे शिवायला टाकलेले आहेत स्वर्गातले देव लोक. लक्षात आलं काय? त्यामुळे नवीन कपडे घालून त्या भगवंतांच्या, तर बघा नवीन कपडे घालतो आणि पाडव्या दिवशी पूजा करायला जातो, आपण अभिषेक करायला जातो, पाया पडायला जातो सगळ्यांच्या. आता हे देह परिवर्तन झाल्यानंतर दिव्य शरीराची प्राप्ती होणार आहे आणि ते नवीन देह घेऊन तुम्ही पहिल्यांदा श्रीमंत भगवंताला सांगायला जाणार, मी आलो बघा तुमच्याकडं. सांगणार आहे की नाही? तो सांगणार आहे की नाही? तुम्ही सांगा. तुम्ही आता महाराजी काय म्हटले? पुढचा अष्टानिक तुम्ही नंदीश्वरमध्ये जाणार आहे. जाणार आहे की नाही? निश्चित आहे, निश्चित आहे. पण केव्हा? परिणामांची उज्ज्वलता फार महत्त्वाची आहे. परिणामांची उज्ज्वलता महत्त्वाची आहे. जुनं सोडायचं आहे की नाही? ह्या जुन्याबद्दल काय काय घडलंय ते सगळं सोडायचं आहे. कारण हे सोडणार आहे की नाही, मग ते आठवलं की ते मग पुढे येणार आणि ते नवीन शरीराबरोबर ते घडणार. त्यामुळे जुन्याबरोबर काय काय घडलंय हे जुनं शरीर सोडायचं. जुन्याबरोबर काय काय घडलंय ते सगळं व्यक्ती पण सोडायच्या, जुन्या विचार, जुने विकल्प, सगळं सोडायचं. सगळं सोडायचं. आता फक्त नवीन. बस फक्त पुढं बघायचं, मागं बघायचं नाही, मागच्या क्षणाला बघायचं नाही, मागच्या शब्दाला बघायचं नाही, मागच्या आहाराला बघायचं नाही, मागच्या लोकांकडे बघायचं नाही. फक्त नवीन बघायचं. नवीन संगती, नवीन जागा, नवीन गुरु, नवीन भगवान, जिवंत भगवान भेटणार आहेत तुम्हाला. तिकडं बघायचं, क्षणाक्षणाला तिकडंच बघायचं. माताजी बघायचंच नाही पाठीमागं खूप आहेत आमच्यासारखं. तुम्हाला कशा आहेत पाडणार आहे? दुर्लक्ष करायचं, बघायचं कर बिन बघितल्यासारखं करायचं. त्याच वेळी कल्याण होते, नाही तर कल्याण होत नाही कल्याण. एवढं उत्कृष्ट पुरुषार्थ आणि ती आत्मशक्ती आहे की माताजी? आहे की नाही शक्ती? वज्रऋषभ नारायण संवरण प्राप्त झाल्यानंतरच मोक्षाला जातोय आत्मा, होय की नाही? ते वज्रऋषभ नारायण संवरण प्राप्त करण्या इतकी काय माझी कुवत नाही आहे, तुमची कुवत नाही आहे की? कुवत मिळणार, 100 मिळेल नाही, मिळणारच आहे. पुढचं भाव तुमचं स्वर्गाचं, त्याच्या पुढचं भाव तुमचं पुरुषपर्यंत वज्रऋषभ नारायण संवरण प्राप्त करून तुम्ही दीक्षा घेणार आहे. एवढी ताकद आहे तुमच्यात, आहे की नाही? आता काही तात्पुरत्या काळासाठी हे शरीर मिळाले, स्त्री शरीर. पूर्वधर्माचं पापाचा उदय होता म्हणून ते पाप पण संपा लागले. आता मोक्षाला जाऊपर्यंत कुठल्याही भावात स्त्री होणे नाही, कुठल्याही भावात संसारात पडणे नाही, कुठल्या भावात माझं तुझं म्हणणे नाही. पोरं बाळ, नवरा, पती, पत्नी, बास. आता आनंदचा संसार विराम. आता फक्त मोक्ष. एक क्षणाक्षणाला हे जर चिंतन झालं की नाही माताजी, लई भारी होईल. आणि तुम्ही करताय, तुम्ही काय साधना केल्याशिवाय सोडत नाही. करते पण कधी तर होणार की? होऊ दे माताजी. माताजी ऐकून घ्या, ते सगळं घडणारच आहे. कर्म अजून आपल्याला सोडलं नाही ना, मग कर्म आपलं डोकंवर काढणार की. पण त्या कर्माला की नाही आपण बाजूला ठेवायचं. तू तिथंच राहा, माझ्याकडे येऊ नको, तुला परवानगी की नाही माझ्याकडे यायला, बस एवढंच विचार करायचं. दुसरं काय सुद्धा नाही.
काय तर निमित्त काढून येते इथे तुमचं वेळ घेतले, तुम्ही जप घालणार आहेस. नाही नाही, मला हे हे जपच बोध आहे की. मिळाला आणि इथून मी इतकी सुधारेन ना, हे जपच आहे इतकी की. सुधारणा होईल माझं. हे हे भराभर यांनाच मागं ढकलत जाणार. बस 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 सगळं ढकलायचं. आणि पुढं विस्मरणाची शक्ती वाढवायची. त्याच्यापेक्षा आपलं दर्पण भारी काय सममम काय भाव असावे स्वागत जेते सर्वांचे, किंतु संग्रह न कोणाचे निर्मळ भावस धर्माचे. असे धर्म हो, असे कर्म हो, जात धर्म हो, हृदय दयेचे दालन हो. माझ्याकडे प्रत्येक क्रिया, प्रत्येक विचार, प्रत्येक चिंतन असं व्हायला पाहिजे की ज्या विचारामध्ये, ज्या शब्दामध्ये, ज्या क्रियेमध्ये फक्त धर्मच असायला पाहिजे. आणि माझ्या हृदयामध्ये नेहमी, हृदय हे मध्ये दयेचं दालन असायला पाहिजे. चांगलं केलं आहे त्याच्याबद्दल पण दयाच दया, वाईट केलं आहे त्याच्याबद्दल पण दयाच दया. दया ठेवण्यापाठी मग शत्रू आणि मित्र कोण नसतात. दया ही दया असते. तो शत्रू असला तर पण दयाच, आणि मित्र असला तरी पण तो दयाच. लक्षात आलं काय? त्या सगळ्यांच्या प्रती तुमच्या अंतरंगात दयाभाव निर्माण झाला का नाही माताजी? कोण आपलं नाही, कोण परकं नाही, कोण रागी नाही, कोण देशी नाही, कोण शत्रू नाहीत, कोण मित्र नाहीत. सगळे समान, सगळे भावी भगवान आहेत. तो सगळे भावी भगवान आहेत की नाही? ते पण भावी भगवान, मी पण भावी भगवान. माझ्या कर्माचा उदय आला ते चुकीचं वागले, त्यांच्या कर्माचा उदय आला मी चुकीचं वागले. मी त्यांना माफ केलं, त्यांनी मला माफ केलं. साफ हिशोब. फक्त आता मला माझ्यावर दया करायचं आणि मला योग्य स्थानाला पोचवायचं. एकच ध्येय ठेवायचं माताजी. मला माझ्यावर दया करायचं आणि मला योग्य स्थानाला पोचेपर्यंत मला पुरुषार्थ करायचं. कुणालाही आठवणार नाही, कशालाही आठवणार नाही. स्वच्छ, सुंदर, निर्मळ मी आत्मतत्व आहे. चिदानंद स्वरूपी आत्मतत्व आहे. मी फक्त आनंदीच आहे. आनंदाशिवाय माझ्या अंतरंगातनं काहीसुद्धा प्रकट होत नाही. सुखाशिवाय माझ्या अंतरंगातनं काहीच प्रकट होत नाही. कोण प्रतिकूलतेने वागत असलं तरी पण त्यांच्याकडे बघण्याची नजर पण माझ्या आनंदाचीच आहे, प्रसन्नतेचीच आहे. आणि अनुकूलतेने व्यवहार करत असतील त्यांच्याकडे बघण्याची आनंद पण, दृष्टी पण माझी सुखाची आणि आनंदाची आणि प्रसन्नतेचीच आहे. तुम्ही काय करताय हे तुमची क्रिया तुमच्याबरोबर, माझी क्रिया माझ्याबरोबर. त्यामुळे मला माझी क्रिया बिघडून घ्यायची नाही. एवढा निर्धार करायचा आणि कामाला लागायचं. बस एवढंच. खूप काही सांगितलं. काय सांगितलं? अणुबंदी आणि अतिसंधान आणि अनुसंधान. अनुसंधान आणि अतिसंधान करायचं नाही, अनुसंधान. अनुसंधान म्हणजे पुन्हा 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 ते लक्षात घ्यायचं. लक्षात घ्यायचं, चौकशी करायची, चिंतन करायचं आणि स्वतःला दुःखी करायचं. ते अनुसंधान. अनुसंधान. अतिसंधान म्हणजे सारखी सारखी चौकशी करायची, दुसऱ्यांची चौकशी. सगळ्यांची चौकशी करायची. आता माताची कुणाची चौकशी करायची नाही, स्वतःची चौकशी करायची. बस. कोण आलं काय, कोण गेलं काय, कोण दर्शन केलं, कोण नाही केलं, कोण काय सुद्धा नाही. मला फक्त माझी चौकशी करायची आहे आणि मला माझं विचार करायचं. बस. दुसरं काय? सगळ्यांची संगती सोडायची, निसंग व्हायचं. निसंगचा अर्थ काय होते? मला निसंग होऊन जगायचं आहे. आता खूप पोरं वांडपणा केली, किती निसंग आहेस रे म्हणतात. त्याचा अर्थ काय? तू कोणाचा विचार करत नाहीस. मोक्षाला जाणारा व्यक्ती निसंग असेल तरच मोक्षाला जातो, कारण तिथं शुद्ध भगवंताची संगती प्राप्त करायची आहे ना. इथं सगळ्यांच्याबरोबर निसंग व्हायचं. कोण काय पण म्हणू दे, काही संबंध नाही तुमच्याशी माझा. मला माझ्यासाठी जगायचं. बस 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 एवढंच, दुसरं काही नाही. अतिसंधान नाही, अनुसंधान नाही. डोळे उघडले तर फक्त भगवंताला बघणार आणि डोळे झाकले तर मी मला बघणार. बस. तिसऱ्याकडं माझं लक्ष नाही. माझं लक्ष फक्त भगवंताकडं. का? त्यांचे सगळे गुण ग्रहण करायचे म्हणून त्यांच्याकडे लक्ष आहे. आणि माझं लक्ष माझ्याकडं. का? त्यांचे किती गुण मी ग्रहण केले आत्तापर्यंत आणि अजून किती गुण मला ग्रहण करायला साधना करायला पाहिजे, ह्यासाठी माझ्याकडे लक्ष. एक भगवान आणि एक मी सोडलं की माझं लक्ष तिसरीकडं नाही. तिसरीकडे लक्ष दिले तर माझी गती कमी झाली. बरोबर आहे की नाही? त्या मार्गाकडेच लक्ष द्यायचं. हायवे लागलाय की नाही? बस.
तिकडे लक्ष दिलं की नाही 100ची स्पीड आहे मोक्षाला जायला. पट्टीवर गाडी आहे आता. बस एवढंच करायचं. आचार्यसिंगची संलेखनं झाली ना डोंगरगडला शेवटला. वेदना खूप व्हायच्या. तुम्ही पार पुणेश्वर आहे, तुम्हाला काहीच वेदना काहीच नाही, नाही. काही वेदना नाही तुम्हाला. खूप आचार्यांना वेदना व्हायच्या, गाठी चालते ना पोटामध्ये, अंगाला खाज इतकं सुटायचं की मुनी महाराजजी कायम असं हात फिरवत बसायचे अंगावर. जोपर्यंत अंगावर हात फिरवत बसतात तोपर्यंतच खाज कमी असायची. आणि हात काढलं की नाही तर त्यांना अस्वस्थ वाटायचं. पण आचार्य एवढं समताभाव, हे प्रभो, हे भगवान, हे प्रभो, हे भगवान, एवढंच म्हणायचं. यातच राहील. आणि महाराजांच्या समोर आचार्य म्हटले, देखो परीक्षा को मैं बैठा हूँ, पेपर मुझे लिखना है. यदि मैं सावधानता के साथ पेपर लिखता हूँ तो मैं पास हो जाऊंगा, नहीं तो मैं फेल हो जाऊंगा और फिर चतुर्गति का भ्रमण शुरू हो जाएगा मेरा. परीक्षा को मैं बैठो. आप लोग क्या कर सकते हो मेरे लिए? आप सिर्फ मेरे बाजू को बैठ सकते हो. मेरी वेदना आप लोग नहीं ले सकते. ले सकते? कोई भी नाही ले सकता. हे तर सगळेजण आचरण आहेत माताजी. तुमचं म्हातारपण मी काढून घेऊ शकत नाही, नाहीच. तुमचं मरण मी घेऊ शकत नाही. काहीच मी समर्पित आहे हो, पण तुमच्यासाठी मी काहीच करू शकत नाही. तुम्हाला कोण शरण नाही त्या जगामध्ये, मला पण कोण शरण नाही आहेत कोण? नाही. मीच मला शरण आहे. मी माझ्यासोबत राहिले आणि माझ्याजवळ राहिले की नाही तर मी अजरामर पद प्राप्त करणार आहे. मी जेवढं तुमच्यासोबत राहते आणि तुम्ही जेवढं माझ्यासोबत राहते की नाही तेवढं मी कायम जन्ममृत्यू 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 करतच फिरणार आहे. कारण राग द्वेष संसाराला कारण आहे की नाही. आचार्य म्हणायचे, तुम्ही कोण किती पण माझी सेवा केला मलाच सगळं सहन करायला लागणार आहे, कारण माझ्या कर्माची परीक्षा चालू आहे. त्या परीक्षेत मला उत्तीर्ण व्हायचं आहे. पेपरला मी बसलो आहे, मला असं पेपर लिहायला पाहिजे. होतं की एवढं समताभाव माताजी, एवढं समताभाव अक्षरशः आचार्यांचं. उत्कृष्ट समतेची परिसीमा होती. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, एवढ्या वेदनेमध्ये विचार करा. जे आचार्य परमेश्वरी इतकी उत्कृष्ट तपश्चर्या केले 50-60 वर्ष, त्यांना शेवटी एवढं निकाचित कर्माचा तीव्र उदय आला आणि एवढ्या वेदनेमध्ये सुद्धा त्यांनी समता सोडली नाही. समता बिलकुल सोडली नाही. तोंडानं सांगितलं नाही त्यांनी मी सल्लेखना घेतलोय म्हणून. नाहीच की. कुणाला सांगितलं नाहीत मी सल्लेखना घेतलोय म्हणून. कुणाला नाही सांगितलं. फक्त एक चंद्रप्रभू सागर महाराजांना सांगितले होते. काय म्हणून? की क्षपकाच्या खोलीमध्ये उपवास करणारे मुनिराज यायचं नाही. त्याच्यावरूनच कळलं आचार्य सल्लेखना घेतली. त्या दिवशीच महाराज बस छपक आहे ते वाटलं. महाराजजी विचारले, आता कुठलं क्षपक तुम्ही? आचार्य अजून फार आयुष्य आहे. आचार्य त्याला पण उत्तर दिलं नाहीत. नाही. आचार्य म्हणायचे, जवाब न देना ही लाजवाब होता है. कोण काय प्रश्न केला त्याला उत्तर न देणंच हे उत्कृष्ट उत्तर असते. आपण मौन धरलं की आपलं उत्तर त्यांना आपोआपच कळतं. आणि त्याच्यावर की नाही सगळ्यांना लक्षात आलं की आचार्य सल्लेखना घेतलेत. पण एवढं उत्कृष्ट समताभाव होतं माताजी अक्षरशः. होय. फार उत्कृष्ट समताभाव. त्यांची समता बघितल्यानंतर मग आपण काहीच नाही आहे असं वाटतंय आपल्याला. पण तशी समता तुमची पण आहे बरं का. तुमची साधना बघताना मला आचार्य आठवायला सर. पण तुमची एवढी महान पुण्य आहे, तुमचं महान पुण्याचं उदय की तुम्हाला बिलकुल वेदना नाहीत. त्यामुळे तुम्ही तळमळत नाही. हे तुमचं पुण्य आहे. त्यामुळे त्या पुण्याचं तुम्ही आभार मानायचं रोज. जे पुण्य मला साधना करून त्याला सहकार्य करायला लागले त्या पुण्याचं मी रोज आभार मानायचं त्या पुण्याचं. फार महत्त्वाचं आहे. फार पुण्यशाली आहे माताजी तुम्ही. स्त्री पर्यायात येऊन आरिका दीक्षा घेऊन एवढी मोठी साधना करून मोठ्या मोठ्या साधकाला समाधी साधली ते तुम्हाला साधायला लागले. पण त्यात एवढं पण अतिचार लागू द्यायचं नाही. आता लागू दे, नक्कीच नाही. निर्धार झालाय आत्ता निर्धार. बस. अजिबात कुठले विषय नाही, काय नाही. एक आत्मा, एक परमात्मा. बस. आत्मा आहे. डोळे उघडले तर मला भगवान दिसतात आणि डोळे बंद केले की मी दिसतो. भगवान आणि मी या दोनपेक्षा मला तिसरं कोण दिसत नाही. मी तिसऱ्यांचा विचार करणार नाही, मी तिसऱ्यांचा शब्द आठवणार नाही आणि तिसऱ्यांचं मी ऐकणार नाही. एवढंच. एवढं निर्धार करायचं. एवढं निर्धार केलं की नाही माताजी सगळं जिंकलं बघा. झालं, होतंयच बघा.
एवढ्यात आता जप घालायला बसते मी, किती एकाग्र होते बघा. होताच तुम्ही होती साधना आहे हो तुमची. होते एकाग्र. आतापर्यंत तुम्ही कशाचं लेखन करत आलाय ना, ती साधना आहे तुमची. ती साधना काय व्यर्थ जाणार नाही ना माताजी, कशी जाईल व्यर्थ? गेल्या 16 वर्षाची साधना केली सामायिक म्हणजे कशा हां. त्याचं आता ते बस. सगळं होऊन गेलं. हां, उत्कृष्ट साधना चालूच आहे ना. नाही, आणि असं जर काय विचारायला लागले की नाही, लगेच नमोकार मंत्र सुरू करते मी, चांगलं आहे ना, लगेच. फार चांगलं आहे. नमो अर्हंताय. म्हणजे मन भटकत नाही, हे पण चांगलं. ओम ह्राम नमो अरिहंतानम हं. अर्हंत परमेष्टिभ्यो नमः. भगवान, मी तुम्हाला नमस्कार केले, पण माझा आत्मा पण अर्हंत बनणार आहे, हं. म्हणून अर्हंत परमेष्टिभ्यो नमः. माझ्या आत्मरूपी अर्हंताला मी नमस्कार करतो. खरंच आहे ते. असे माझे जप असतात. जिनं भक्ती करता करता निजी भक्ती करायची. हां, असे माझे अगदी जप बरोबर. असतात. बरोबर आहे. ओम ह्रीम नमो सिद्धानम. अनंत सिद्ध परमेष्ठींना माझा नमस्कार असो, पण सिद्ध परमेष्ठीभ्यो नमः. माझा आत्मा सिद्ध परमेष्ठी होणार आहे, त्या माझ्या आत्म्याला माझा नमस्कार. नमस्कार असो. असे जप असतात माझे. फार चांगलं. म्हणजे आहे सगळं सगळं आहे. खरं असं वारं येत आहे. हो दे की आता हे बघा, हा निसर्ग आहे, निसर्गामध्ये येणार की सगळं. आता होय नाही, की? कोणाचं अनुसंधान नाही, कोणाचं अनुबंधन नाही, अतिसंधान नाही आणि अनुसंधान नाही. अतिसंधान अनुबंधन नाही. बस स्वतःशी संधान आपण साधायचं. भला, आपल्याशी संधान. बस आपला आत्मा भला, आपण भला, भगवान भला, आपण भला. बस. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच क्षण माझ्याकडे तर आहेत की नाही. त्याचा एक क्षण सुद्धा मी दुसऱ्यांचा विचार करणार नाही आणि वाया घालवणार नाही. आपल्या खिशातला एक पैसा तर आपण वाया घालवतो काय दुसऱ्यांच्यासाठी? आपण कमवलेला पैसा येतो. मग हे आपण अमूल्य साधना करून कमवलेलं मनुष्यभावातले प्रत्येक क्षण दुसऱ्यांचा विचार करून मी का वाया घालू? ते प्रत्येक क्षण मी माझ्यासाठीच खर्च करणार, कुणासाठी खर्च करणार नाही. एवढा निर्धार केलं की नाही तर आपण जास्त अविचार करत नाही, कशाही करत नाही, आणि रागद्वेष होत नाहीत अंतरंगामध्ये. ते करून घ्या. आपण सगळ्यांनी ही साधना करायला पाहिजे. हळूहळू सुरुवात करा. सगळ्यांनी ही साधना करायला पाहिजे. एक क्षणसुद्धा, प्रत्येक क्षण मी माझ्याजवळ राहीन किंवा मी भगवंताजवळ राहीन. वडून आणायचं सारखं, त्याला कुठं गेलं की वडून आणून लावायचं. मी माझ्याजवळ राहणार किंवा मी भगवंताच्या जवळ राहणार. 2 जागा सोडून तिसऱ्या जागेमध्ये मी प्रवेश करणार नाही, मी राहणार. प्रत्येक क्षण माझ्यासाठीच मी खर्च करणार, दुसऱ्यासाठी मी खर्च करणार. आता तेच करायला दुसरं काय. कुणासाठी मी माझा क्षण खर्च करणार. कारण प्रत्येक क्षण अमूल्य आहे. अमूल्य क्षण, अमूल्य तन, अमूल्य नरभव, अमूल्य संगती, अमूल्य जन्म आणि हा अमूल्य समाधी मरण. आणि अमूल्य समाधी मरण. एक शब्द सोडला. अमूल्य समाधी मरण. त्यामुळे एक क्षणसुद्धा कुणासाठी मी खर्च करणार नाही. जसा पैसा खर्च करत नाही ना इतरासाठी, पैशापेक्षा पण अनंत वैभव क्षणामध्ये मूल्यच आहे. फार मूल्य आहे. तेच अभिक्ष ज्ञानोपयोगी होऊ शकतात. आणि तीच खरी समाधी आहे माताजी. साधू समाधी भावनेमध्ये तेच सांगितलं की एक क्षणसुद्धा वाया न घालवता जो आत्मा स्वतःच्या आत्मतत्वात, स्वतःच्या आत्मस्वभावात लीन राहतो ना, ती खरी साधू समाधी भावना आहे. खरी साधू समाधी. समाधी म्हणजे फक्त शेवटला मरण करणं, त्याचा अर्थ होत नाही. स्वतःच्या अंतरंगामध्ये, स्वतःच्या स्वभावामध्ये नेहमी रममाण होणं, नेहमी शांत चित्त राहणं, प्रसन्न भाव ठेवणं, ही खरी साधू समाधी भावना आहे. आत्ता या क्षणाला अभीष्ट ज्ञानोपयोग भावना आणि साधू समाधी भावना भावायची आहे. आणि स्वतःची वयावृत्ती करायची आहे. बाहेर आम्ही किती पण हातपाय दाबलो, हे शरीराची वयावृत्ती झाली. अंतरंगाची वयावृत्ती तुम्ही स्वतःच करू शकता. तिथं साधू समाधी भावना पण तुम्ही भावा लागला आहे, तुम्ही वयावृत्ती भावना पण भावा लागला आहे, प्रवचन वात्सल्य भावना पण भावा लागला आहे. कारण तुम्ही तुमच्यावर वात्सल्य ठेवायला आहे ना, होय की नाही? आपण आपल्यावर वात्सल्य ठेवायला पाहिजे काय नको? जोपर्यंत आपण आपल्यावर वात्सल्य ठेवत नाही तोपर्यंत कर्मापासून आपलं रक्षण होत नाही. ती प्रवचन वात्सल्य भावना पण तुम्ही भावा लागला. तुमच्यासारखी साधना आमची पण होऊ द्या माताजी. एवढा आशीर्वाद. वंदामी 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 वंदामी. तुम्हीच मला ज्ञान देऊ शकता.
मी काही ज्ञान दिले नाही माताजी तुम्हाला. तुमच्यावर हाय फक्त जागा केलं ते तुमच्याकडे सगळं आहे. हां. ज्याच्यावर झाकलेलं होतं, वरचा ते कपडा खरं फक्त म्हटलंय. काढला. तुमच्यावर तुमच्याकडे सगळं आहे की हां, ते पण गरजेचं आहे. वरचा फक्त आम्ही कपडा बाजूला केला. तो प्रकाश आज होता होता की नाही सांगा. लाईट लागलेलंच आहे आतमध्ये, पण ते लाईटवर कोणतरी कापड टाकलं होतं. ते कापड फक्त आम्ही बाजूला केलं, अंधार पडला त्याचा तर प्रकाश ते पडला. एवढंच, दुसरं काय नाही. त्या आपल्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपण आता जगायचं, एवढं करायचं. एक कविता आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. उठ, झटका आळस आणि दाखव तुझा आविष्कार. कशाला हा दुरावा, कशाला हे दुराचरण. गाठायचं ना ध्येयाला, मग कर ना सदाचरण. यात्रा बहुत केल्या, केले भारत तीर्थ. शोधण्या सुखाला लावली प्राणांची शर्त. अरे पण तुझ्यातच सुख शोधण्यासाठी तू का प्राणांची शर्त केलास. सुख तुझ्यातच आहे, धर्म तुझ्यातच आहे, मर्म पण तुझ्यातच आहे. तू सुखाचा सागर आहेस. तू तुला सोडून बाहेर कुठेही भटकू नकोस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. उठ, झटक हा आळस आणि दाखव तुझा आविष्कार आणि मिळव सर्वोच्च पुरस्कार. सिद्धपदाच्या पुरस्काराला प्राप्त करायचं आहे. एकच ध्येय, बस, दुसरं काय ध्येय नाही. ध्रुवधाम आत्मा तू आत पहारे. ध्रुवधाम आत्मा तू आत पहारे. निज सुख शांतीचा अनुभव घे. निज सुख शांतीच अनुभव घे. ध्रुवधाम आत्मा आत पहारे. जीवनातील सुख दुःख राग अविराग रे पूर्ण वेगळे आहेत आत्म्यापासून पूर्ण रे. तूच आहेस भावी परमात्मा. तूच आहेस भावी परमात्मा. निज सुख अनुभव घे रे आत्मा. ध्रुवधाम आत्मा तू आत पहारे. कितीही तू भटकला स्वर्ग मध्य पाताळात, शोधण्याशी सुखाला गेला जरी मंदिरात. कितीही तू भटकला स्वर्ग मध्य पाताळात, शोधण्याशी देवाला गेला जरी मंदिरात. देव नाही देवळात गाभाऱ्यात. देव नाही देवळात गाभाऱ्यात. देव आहे फक्त तुझ्या अंतरात. देव आहे फक्त तुझ्या अंतरात. ध्रुवधाम आत्मा तू आत पहारे. ध्रुवधाम आत्मा तू आत पहारे. निज सुख शांतीचा अनुभव घे. निज सुख शांतीचा अनुभव घे. निज सुख शांतीचा अनुभव घे.